वेलकम स्टुडंट टू अंकुरकर सर श्री कोचिंग क्लासेस। आजच्या लेक्चर मध्ये आपण परत डिफरन्शिएशन्स डेरिव्हेटिव्ह मधील लॉगॅरिथमिक फंक्शनला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं त्याचे काही प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत। लास्ट व्हिडिओ मध्ये आपण x टू द पॉवर x हा प्रॉब्लेम डिस्कस केलेला आहे। आज परत आपण जर x च्या पॉवरला x आणि परत त्याच्या पॉवरला जर x असेल तर त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करणार ते पण आपण। So find dy by dx, find dy by dx if y is equal to x to the power x to the power x to the power x. So y is equal to x to the power x to the power x. लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला टेकिंग लॉग घ्यावा लागतो। लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। आपल्याला सर्वात पहिले टेकिंग लॉग ऑन बोथ साइड राइट डाउन करावं लागतं, कारण x टू द पॉवर x चा फॉर्म्युला नाही आपल्याकडे, x टू द पॉवर n चा फॉर्म्युला आहे। सो ह्या दोन x मुळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, तर यांना आपल्याला प्रॉपर्ली सॉल्व करावं लागेल पहिले, त्याच्यानंतरच डिफरन्शिएशन करावं लागेल। सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स we get, so log y is equal to log x to the power x। आता मी तुम्हाला म्हटलं होतं जेव्हा तुम्ही लॉग घेणार आणि लॉग नंतर तुमची जी फर्स्ट स्टेप असेल तिथे ऑलवेज तुमचा फॉर्म्युला लागेल log x to the power n is equal to n into log x, n into log x हा फॉर्म्युला असेल आपला जो आपण अप्लाय करणार। log x to the power n is equal to n log x, तर log x x n ची जी व्हॅल्यू आहे ती आहे x to the power x, म्हणजे हा x to the power x समोर येणार, म्हणजे log y is equal to x to the power x into log x असं होणार। आता जर मी याला डिफरन्शिएट केलं, ह्या दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तरी सुद्धा अडचण क्रिएट होत आहे, प्रॉब्लेम क्रिएट होत आहे की या x च्या पॉवरला परत x आहे, हा x आपल्याला इथे नको, कारण व्हेरिएबल त्याच्या पॉवरला व्हेरिएबल त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकत नाही। परत आपल्याला टेकिंग लॉग घ्यावा लागेल। again taking log on both sides we get, so log of log y हा log y as it is, log घेतलं तर log यावं लागेल, परत log x to the power x into log x into log x। आता इथे परत फॉर्म्युला अप्लाय होणार आपला log a into b is equal to log a plus log b राइट हँड साइडला, तर a ची व्हॅल्यू इथे x to the power x आहे आणि b ची व्हॅल्यू इथे log x आहे। a ची व्हॅल्यू x to the power x, b ची व्हॅल्यू log x, तर याला आपण परत ह्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू, म्हणजे लेफ्ट हँड साइड LHS as it is log of log x log of log y is equal to राइट हँड साइड याच्यानुसार आपण एक्सप्लेन करणार आता log of x to the power x log of x to the power x म्हणजे log a plus log b means log of log x, log of log x, log of log x। आता log of x to the power x परत हा फॉर्म्युला log x to the power n is equal to n log x, कारण जोपर्यंत आपण log लिहिणार नाही याच्या पहिले log आहे, x to the power n ला n log x एक्सप्लेन नाही केलेलं,
x टू द पॉवर n ला n log x अशा प्रकारे नाही लिहिलेलं. जेव्हा x टू द पॉवर n च्या पहिले लॉग येतो तेव्हाच आपण त्याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून मला लॉग घ्यावा लागला, कारण x टू द पॉवर x ला मी तसंच नाही लिहू शकत x into log x. त्याच्या पहिले लॉग पाहिजे, तर हा लॉग इथे आला. म्हणजे याला मी परत लिहू शकतो x into log x. log x to the power x याला लिहू शकतो मी x into log x ह्या फॉर्म्युल्यानुसार. log of log x as it is, log of log x as it is, LHS log of log y सुद्धा as it is. तर आता कुठेच मला पॉवर मध्ये व्हेरिएबल नाही आहे, म्हणजे आता मी डिफरन्शिएट करू शकतो. सो डिफरन्शिएट with respect to x we get, आपण जर डिफरन्शिएट केलं with respect to x नी, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ log y is equal to derivative of x into log x plus derivative of log x. अशा प्रकारे आपण याला डिफरन्शिएट करणार. तर आता आन्सर काय येणार? log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असते. इथे x च्या प्लेसला log y आहे, तर डेरिव्हेटिव्ह येणार 1 log y, डेरिव्हेटिव्ह ऑफ log y. देन इथे u into v आपला होणार u, derivative of log x 1/x plus v means log x, derivative of x 1 plus log x का derivative 1 log x and derivative of log x and derivative of log x. परत 1/log y as it is, log y is a derivative with respect to x 1/y dy by dx. हा कशा प्रकारे येतो की आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. x आणि x कॅन्सल होणार, 1 प्लस log x राहणार फक्त. इथे 1/log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असेल, कारण की डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे. इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे, टर्म y मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून हा dy by dx इथे येत असतो. तर पुढे आता आपल्याला dy by dx फाइंड करायला सांगितलं. फाइंड dy by dx. सो dy by dx इथे राहणार, हा y आणि हा log y चे डिव्हिजनला आहे, त्या साइडला जाणार, तर मल्टिप्लिकेशनला जाणार. सो dy by dx is equal to y into log y in bracket 1 plus log x plus 1 x into log x. 1 into 1 1 and log x into x, x log x. So y ची व्हॅल्यू जी आहे ती आहे x to the power x, म्हणजे मी ती राइट डाउन करणार x to the power x. log y ची जी व्हॅल्यू आहे, log y ची व्हॅल्यू तुम्ही ही सुद्धा राइट डाउन करू शकता, किंवा log y ची व्हॅल्यू ही सुद्धा राइट डाउन करू शकता, सेम आहे. सो x to the power x into मी ही log x. त्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट ऍज इट इज, हा जो ब्रॅकेट आहे तो ऍज इट इज असणार 1 plus log x plus 1 x into log x. हा होणार माझा dy by dx. तर लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये काय राहते, व्हेरिएबलच्या पॉवरला व्हेरिएबल दिलेला राहतो, किंवा एखाद्या फंक्शनच्या पॉवरला व्हेरिएबल दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल sin x त्याचा पॉवर x दिलेला असेल, तर तुम्ही त्याला नॉर्मली डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू शकत नाही डायरेक्टली. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लॉग घ्यावा लागेल, आणि लॉग नंतर तो जो पॉवरचा x आहे, ऑलवेज हा फॉर्म्युला अप्लाय होणार, तो जो पॉवरचा x असेल तो समोर येतो, आणि नंतर तुम्ही त्याला डिफरन्शिएट करू शकता. इथे काय झालं, जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला तिथं x च्या पॉवरला फक्त x होता, आपल्याला अगेन लॉग घ्यायचं काम पडलं नाही. इथे परत ह्या x च्या पॉवरला x असल्यामुळे आपण परत लॉग घेतला. जर याच्या पॉवरला आणखी x असता आपण 3 टाइम्स लॉग घेतला असता,
आणि जोपर्यंत तो पॉवर मधला x समोर येणार नाही तोपर्यंत आपण त्याला डिफरन्शिएट करू शकत नाही, आणि जेव्हा तो इथे नॉर्मल झाला समोर आला त्यानंतर आपण त्याला डिफरन्शिएट करून dy by dx एक्झिस्ट केला. परत आपण एक प्रॉब्लेम पाहू, तोपर्यंत तुम्ही हे राईट डाऊन करून घ्या. ओके, तर परत पहा एक प्रॉब्लेम लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये. फाइंड dy by dx if y is equal to sin x, याचा पॉवर समजा x दिला असेल तर सोल्युशन y is equal to sin x याचा पॉवर x. So taking log on both sides we get, so log घेतल्यानंतर log y is equal to log sin x to the power x. तर मी म्हटल्याप्रमाणे नेहमी तुमचा फॉर्म्युला आपला होतो, तो फॉर्म्युला असतो log x to the power n is equal to n into log x. Log x to the power n is equal to n into log x. So n ची व्हॅल्यू x आहे, लेफ्ट हँड साइड as it is log y, राइट हँड साइड x into log of sin x. आता कुठेच पॉवरला व्हेरिएबल नाही आहे, मी डिफरन्शिएट करू शकतो. सो डिफरन्शिएट with respect to x we get, आपण डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएट means dy by dx of log y, d by dx of x into log of sin x. So log y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x 1 by y dy by dx, आणि इथे u into v आपला होणार u डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sin x plus v means log of sin x derivative of x. तर आता याला एक्सप्लेन कसं करणार मी, x as it is 1 by y dy by dx, left hand side as it is x, त्यानंतर log of sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x असतो, x च्या प्लेसला sin x आहे, तर मग sin x लिहिणार आणि परत ते d by dx च्या आतमध्ये लिहिणार. कंपोजिट फंक्शन. सो log of sin x plus log of sin x and derivative of x 1. So final result become 1 by y dy by dx, x into 1 x upon sin x, the derivative of sin x cos x, and log of sin x into 1 log of sin x. So मला dy by dx पाहिजे, so dy by dx is equal to y डिव्हिजन ला मल्टिप्लाय जाणार आणि y ची व्हॅल्यू आहे sin x त्याचा पॉवर x. सो sin x टू द पॉवर x इन ब्रॅकेट, ही टर्म प्रत्येकाला मल्टिप्लाय म्हणून ब्रॅकेट देणं आवश्यक आहे, x into cos x upon sin x plus log of sin x. हे होणार माझं आन्सर, हा होणार माझा dy by dx. तुम्ही cos बाय sin याला cot सुद्धा लिहू शकता, cot x सुद्धा त्याला रिप्रेझेंट करू शकता. अशा प्रकारे आपण डिफरन्शिएशन्स मध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन सॉल्व्ह करतो. आता लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये तुम्हाला कंपोजिट फंक्शन पण येणार. जेव्हा तुम्ही नेक्स्ट पार्ट इनव्हर्स फंक्शन डिस्कस करणार किंवा इम्प्लिसिटी फंक्शन डिस्कस करणार, त्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन पण असणार, कंपोजिट फंक्शन पण असणार. ज्या प्रकारे आपण नेक्स्ट टाइप पुढचे डिस्कस करणार, तर लास्ट टाइप सुद्धा त्याच्यामध्ये इनबिल्ट
असतील त्याच्यामुळे प्रॉपरली तुम्हाला डिफरन्शिएशन मध्ये कंपोजिट फंक्शन समजणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर आता आपण लॉगॅरिथमिक फंक्शन पाहत आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला पूर्ण डेरिव्हेटिव्ह समजेल. आणि एकदा जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कळाला तर पेपर 2 जो आहे कॅल्क्युलस तो तुम्हाला इझी वाटेल. तर आजच्या लेक्चर्स मध्ये एवढंच. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिफरन्शिएशनचा डिस्कस करू. तोपर्यंत बाय बाय.